पाठी लागलो एलवोडच्या की नाले सफाई झालेली नाही आहे, परंतु अधिकारी सगळे मस्त आहेत, अधिकारी आणि कंत्राटदार सगळे मिळालेले आहेत। आज त्यांच्या आशीर्वादाने आपण बघू शकताय चांदिवली विधानसभा। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रींना एकच आमचा प्रश्न आहे की चांदिवली विधानसभा या परिस्थितीमधून बाहेर कधी येणार। आपण बघू शकता ही जी परिस्थिती आहे, आज गेल्या कित्येक वर्षापासून आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो चांदिवली विधानसभेची जनतेला। किती दिवस आम्ही हे त्रास चांदिवलीची जनतेने भोगवायचं? आमची चूक काय आहे चांदिवलीच्या जनतेची? आम्ही तुम्हाला मतदान करतो हेच आमची चूक आहे। आज लोकांना खूप त्रास झालेला आहे। लोकांच्या घरात 3-3, 4-4 फूट पाणी गेलेलं आहे। 3-3, 4-4 फूट लोकांच्या घरात पाणी आहे। लहान लहान मुलं आहेत त्यांच्या घरात, आज त्यांची अवस्था काय जाऊन बघा तुम्ही। आज आम्ही एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे। जर यानंतर महानगरपालिका यांनी जर व्यवस्थित नाले साफसफाई केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठं आंदोलन करणार हे नक्की आहे। कारण चांदिवलीची जनतेला त्रास होणार हे मनसे कधीही सहन करणार नाही। आणि आम्ही आपल्याला एक विनंती करतोय आणि एक चेतावणी देतोय की येणाऱ्या दिवसात चांदिवली विधानसभेतील सर्व नाले साफ झाले पाहिजेत, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठं आंदोलन महानगरपालिका एलवॉर्डवर करणार आहे। एवढं सांगतो आणि इथं थांबतो। महाराष्ट्र निर्माण सेनेचा विजय असो, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। दाखवा हे आपण बघा, हे दाखवा, हे फक्त दाखवण्यासाठी नाले सफाई करतात आणि हे पूर्ण माती इथंच ठेवतात। आणि आता हे माती पावसाळ्यात पाणी सोबत जाते, मग हे नाले साफ करून फायदा काय होणार आहे? फक्त भ्रष्टाचार चालू आहे एलवॉर्डमध्ये। नाले सफाईच्या नावावर फक्त भ्रष्टाचार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि सहन करणार नाही। आज एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या काळात हे नाले साफ नाही झाले तर खूप मोठं आंदोलन होणार, हेच मी इथं सांगतो आणि इथं थांबतो। बघा पाणी बघा, हे बघा गाड्यांची अवस्था, गाडी वाहून जाणार आहे। आपण फक्त गाड्यांची अवस्था बघा, गाड्या वाहून जातील, थोडं लांबून घ्या।